थेट सोलापूरमध्ये जाऊयात। सोलापुरातल्या गोकुळ कारखान्याच्या थकीत कर्जाप्रकरणी शेतकरी आक्रमक झालेत। 130 कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी मागच्या 15 दिवसांपासून शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। सोलापुरातल्या धर्मवीर संभाजी महाराज तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी शेतकरी पोहोचलेत। दरम्यान शेतकरी तलावापर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांनी पत्रकार भवन चौकामध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलेला आहे। आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। आफताब, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत? हे आंदोलन का केले जात आहे? प्रज्ञा, दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या धोत्री येथील गोकुळ कारखाना आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जवळपास 130 कोटी रुपयांचं ऊसाचं बिल जे ते थकीत आहे। मागच्या 15 दिवसापासून हे सगळे शेतकरी जे आहेत ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते। मात्र या 15 दिवसापासून आंदोलनाची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही आणि त्यामुळे हे सगळे शेतकरी जे आहेत या ठिकाणी आंदोलन जलसमाधी आंदोलन जे आहे धर्मवीर संभाजी महाराज तलाव या ठिकाणी करणार होते। पोलिसांनी खरं तर मोठा फौजफाटा पत्रकार भवन चौकात ठेवलेला होता, शेतकरी या तलावापर्यंत पोहोचू नये। मात्र शेतकरी आता या ठिकाणी तलावात पोहोचलेले आहेत। पोलीस त्यांना तलावातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करतात, मात्र शेतकरी कुठलाही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। या ठिकाणी अग्निशमन दल देखील आलेला आहे। पोलीस प्रशासन विनंती या ठिकाणी करत आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा नेमकी काय भूमिका आहे? पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तुम्ही ठाम आहात। हा, मी जलसमाधी आंदोलनाची तारीख ठेवलो होतो आणि त्याप्रमाणे आम्ही जलसमाधी आंदोलन चालू केलेलं आहे। परंतु पोलिसांनी आमचं हे आंदोलन रोखून धरण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा आक्रमक शेतकरी थांबला नाही। शेवटी तलावामध्ये येऊन शेतकरी आता या ठिकाणी जलसमाधी घेत आहे। आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की गोकुळ कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी हा कारखाना बाबुराव बोत्रे पाटलांना विकला आहे आणि या कारखान्याचा व्यवहार ठरल्यानंतर ॲडव्हान्सपोटी फक्त 30 कोटी रुपये हे द्यावे लागणार आहेत आणि त्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचं ऊस बिल निघून जाणार आहे। म्हणून आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की दत्ता शिंदेला तुम्ही मिटिंगला बोलवा, तुमच्या अध्यक्षतेखाली बाबुराव बोत्रे पाटलांना बोलवा आणि ही जी काय रक्कम ठरली आहे त्या रकमेतून फक्त 30 कोटी रुपये हे शेतकऱ्याचं ऊस बिल देण्यासाठी दत्ता शिंदेला ॲडव्हान्स द्यायला लावा आणि हे पैसे साखर आयुक्ताच्या खात्यावर जमा करा आणि साखर आयुक्ताला शेतकऱ्याची यादी मागून घ्यायला लावा आणि आमच्या खात्यावर पैसे खात्यावर जमा करा, एवढीच आमची विनंती आहे। माफक अपेक्षा आहे। देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणे या शेतकऱ्याचं कल्याण करतील, हित करतील असे आम्हाला आरआरसीची प्रक्रिया सुरू केली। आरआरसी प्रक्रिया ही लवकर होणारी नाही। 4 महिन्याला टेंडर प्रक्रियेने परत रद्द होणे, परत 4 महिने जाणे, आरआरसी हा पर्याय होऊ शकत नाही। आम्हाला आता सध्या गेल्या वर्षी उडीद, मूग, कांदा, ज्वारी ह्याला कुठं भाव नाही, त्यामुळं आता शेतीमध्ये पेराला बियाणं आणि खतं आणायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत। कारखान्यात बिल अडकून पडलं, मग आता बियाणं आणि खतं आणायचे कशान? म्हणून हा शेतकरी आक्रमक आहे। म्हणून मायबाप सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की ताबडतोब दत्ता शिंदे, बोत्रे पाटील, साखर आयुक्त आणि आंदोलनाच्या प्रमुख नेत्याची बैठक तुमच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घ्या। 30 कोटी रुपये बाबुराव पाटलाकडनं घेऊन द्या। 30 कोटी रुपये किमान शेतकऱ्यांचं बिल देण्यासाठी या ठिकाणी देण्यात यावेत, अशा प्रकारे भूमिका या ठिकाणी करतायत। शेतकरी पाण्यात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे ते करतायत। खरं तर पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, यांची मोठी सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली होती। शेतकरी पाण्यात उतरू नयेत, मात्र अगदी तलावाच्या मध्यभागीपर्यंत हे शेतकरी पोहोचलेले आहेत। आपण या ठिकाणी बघताय, खरं तर अत्यंत जोखीमेचा असा तलाव आहे, कारण अत्यंत मोठा गाळ आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनानं मोठं फौजफाटा तैनात केला होता। मात्र शेतकरी जे आहेत ते ऊस बिलाच्या या प्रश्नासाठी आक्रमक आहेत। शेती लागण्यासाठी आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत। नैसर्गिक संकटाने शेतकरी आधीच ग्रासलेला होता आणि आता पुन्हा जर ऊस बिल निघणार नसतील तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल जे ते शेतकरी या ठिकाणी उपस्थित करतायत। मुख्यमंत्र्यांना विनंती करतायत की बैठक लावावी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा। तुम्ही भाजपचे समर्थक आहात, हे बघा तुमचं कमळाचं चिन्ह तुमच्या याच्यावरती दिसतंय, तरी तुम्ही आंदोलन करताय। मग करावंच लागेल, मग काय करायचं, शेतकऱ्याची हेच आहे ना। शेतकऱ्याचं बिल देणं झालं म्हणून आंदोलन करण्याचं हे आलेलं आहे। 7 महिने झाले, 1 रुपये बी बिल नाही अजून शेतकऱ्यांचं। माझं स्वतःच 16 लाख रुपये आहेत, मग असं किती शेतकऱ्याचं बिल आहेत? तुमचं किती थकलंय? आमचं 100 टनाचं आहे साहेब। 100 टनाचं बिल 7 महिने झालं साहेब, आलं नाही। तलाव जोखीमेचा गाळ भरपूर आहे, गाळ भरपूर आहे तलावामध्ये। असे ना साहेब, आम्हाला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। जगणं इथं जगायचं काय, इथं मेलेलं बरं ना, इथं मेलेलं जगण्यापेक्षा पाण्यात जाऊन मेलेलं बरं।
पेराला पैसे नाहीत. दिवसापासून तुम्ही आंदोलन करत होता की तिथं? मग कोणच आमची दखल घेतलं नाही ना साहेब. दखलच कोण घेणं आमची. आम्ही रोज उठून ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबाकडे रिक्वेस्ट टाकतो, असंच बसतोय. कोणच रिक्वेस्ट घेणं आमची. भेटायला येत नाहीत का प्रशासनाची लोक? कोण येतं येऊन जामदेड साहेब भेटून जातात. येते तर येऊन जर भेटून जाते ते करू म्हणतात. शेतकरी बसूनच आहेत. दखल घेतलेली नाही आतापर्यंत. एवढे दिवस हे 8-10 दिवस जे उपोषण चालू आहे त्याचं कुणी 17 दिवस झालं कुणी दखल घेतलेली नाही. प्रशासन लेवलवरनं कुणीही विचारायला आलेलं नाही. मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 11 महिने पैसे मिळत नाहीत, त्यांचा संसार कसा चालायला पाहिजे? सरकारी नोकरदार लोकांचा जर 11 महिन्याचा पगार राहिला तर रस्त्यावरती येतात ती लोक. किती दिवस झोपला नाही तुम्ही? किती दिवस? 2-2, 4-4 दिवस झाला आम्ही झोपलो नाही साहेब. 17 दिवस झाला इथं कार्यक्रम चालू आहे. अजून साधं विचारायला तयार नाही. गेलाच नाही 17 नाही गेला. आम्ही तयार झालेला माल आम्ही तयार केले. मायबाप सहकार मंत्र्यांनी सुद्धा इथं ह्याचा विचार केलेला नाही. कोणता चालू सरकारमधील एकही आमदार खासदार इथं फिरकलेला नाही. ह्या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेणार कोण? सरकार कसं चालवता तुम्ही? सरकारची अर्थव्यवस्था पूर्ण शेतकऱ्यावर अवलंबून आहे. आपला शेतीप्रधान देश असून आपली सगळी सत्ता त्याच्यावरती अवलंबून आहे, शेतकऱ्यावरती. पण शेतकऱ्याची किंमत कुणी करायला तयार नाही. या ठिकाणी आपण प्रज्ञा बघताय, हे सोलापुरातले सगळे शेतकरी आहेत. केवळ सोलापूर जिल्हा नाही, धाराशिव असेल, अक्कलकोट तालुक्यातले असतील, बाजूचा धाराशिव जिल्हा असेल, या सगळ्या तालुक्यातनं शेतकरी आलेले आहेत. आणि या धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये सगळे शेतकरी उतरलेले आहेत. पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल, या शेतकऱ्यांना बाहेर येण्याची विनंती करते. तलाव मोठा, तलावामध्ये अनेक वर्षांपासूनचा गाळ आहे. अत्यंत धोकादायक असा तलाव आहे. दूषित पाणी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या जीविताला इजा होऊ नये याची काळजी करण्यासाठी शेतकऱ्यांना पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक दल असेल आवाहन करते. मात्र शेतकरी ऊस बिलाच्या या प्रश्नावरती आक्रमक आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या थकीत ऊस बिलासाठी जवळपास 130 कोटीपैकी किमान शेतकऱ्यांची बिलं निघेपर्यंतची व्यवस्था सरकारनं करावी. बैठक या संदर्भात लावण्यात यावी अशी मागणी केली जाते. पालकमंत्री आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. पालकमंत्री जिल्ह्यामध्ये असताना अशा पद्धतीनं शेतकरी हे आंदोलन करतायत. त्यामुळे पालकमंत्री काय दखल घेतात का, प्रशासनाकडनं काय दखल घेतली जाते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास शेतकरी सगळे जे आहेत ते धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये उतरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पोलीस प्रशासन जे आहे त्यांना विनंती करते. नक्की शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहेत, कारण 7-7, 8-8 महिने त्यांना हे ऊसाचे थकीत बिल मिळालेले नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आमचे कष्टाचे पैसे आम्हाला द्या. जसं आफताब हे शेतकरी सांगत होते की गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये त्यांचं आंदोलन सुरू होतं. तर प्रशासनाकडून त्यांना काही कॉन्टॅक्ट झालेला आहे का, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का, त्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रशासनामार्फत काही प्रयत्न झालाय का? माझी खरं नक्की तर प्रशासनानं याच्या आधी या शेतकऱ्यांची बैठक घेतलेली होती. त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केलेले होते. RRCची कारवाई अर्थात जप्तीची कारवाई जी आहे ती आम्ही करू आणि जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचा जो कारखाना असेल किंवा कारखान्याची जी संपत्ती असेल ती विक्री करून शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळवून देऊ अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतलेली होती. मात्र या कारवाईला एक मोठा विलंब होतो. साखर आयुक्तांची परवानगी लागते. प्रशासनाची सगळी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जप्तीची कारवाई होते. आणि त्यानंतर कारखान्याला मागणी म्हणजे खरेदीची मागणी जी आहे ती देखील व्हावी लागते. आणि जेव्हा संपत्ती विकली जाईल त्याच वेळेस ही शेतकऱ्यांना मिळू शकते. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती वेळखाऊ आहे. शेतकऱ्यांना 7 महिन्यापासून आधीच पैसे मिळालेले नाहीत आणि मागच्या 7 महिन्यापासून जेव्हा पैसे मिळाले नाही तेव्हा पुढची पेरणी कशी करायची. 2-2 वर्षां पैशांचे ऊसाचे बिल जे या शेतकऱ्यांचे थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्ग कसा काढायचा असा सगळा सवाल शेतकऱ्यांच्या समोर आहे. प्रशासन यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. ती केवळ RRCची कारवाई करण्याचं सांगितलं जातं. मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे RRCची कारवाई होईल तेव्हा होईल, मात्र त्याच्या आधी किमान 30 कोटी रुपये जर आणले तर शेतकऱ्यांचे आत्ताचे थकीत जे बिल आहेत तेवढे 2 वर्षाचे बिल निघतील आणि त्यानंतरची पुढची जी सगळी प्रक्रिया आहे ती केली जाईल. आता या ठिकाणी आपण बघताय सोलापूरचे पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर हे स्वतः पाण्यामध्ये उतरलेले आहेत. शेतकरी गळ्या इथपर्यंत पाण्यामध्ये घेतलेले आहेत आणि प्रीतम यावलकर शेतकऱ्यांना सातत्यानं आवाहन करतायत की तुम्ही पाण्याच्या बाहेर या, तुमची आणि प्रशासनाची बैठक लावू आणि बैठक लावून आपले प्रश्न जे आहेत ते मार्गी काढण्याचे प्रयत्न करू. मात्र शेतकरी जे आहेत ते कुठल्याही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. आम्ही बाहेर येणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेत आहे. मी एक दृश्य तुम्हाला दाखवतो. एक कोपऱ्यामध्ये अगदी तलावाच्या मध्यभागी एक शेतकरी तुम्हाला पाहायला मिळेल. केवळ डोकं तुम्हाला दिसेल इतक्या आतपर्यंत शेतकरी पाण्यामध्ये गेलेले आहेत. जवळपास आता 15 ते 20 मिनिट झालेले शेतकरी पाण्यामध्ये आहेत. त्यांना सांगितलं जातं आहे की तुम्ही बाहेर या, मात्र शेतकरी जे आहेत ते ठाम आहेत. पोलीस जे आहेत ते दोरीच्या सहाय्यानं या सगळ्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत गेलेत. अग्निशामक दल जे आहे ते या ठिकाणी आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आहेत. तलावाच्या काठावर जर आपण बघितलं तर अजूनही शेकडोंच्या संख्येनं शेतकरी जे आहेत ते काठावर उभे असलेलं आपल्याला पाहायला
मिळत आहेत. किंवा सोलापूर जिल्हा नाही तर सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, अक्कलकोट तालुक्यासहित सगळे शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या धोत्री गावात असलेल्या गोकुळ कारखान्यामध्ये आपलं ऊस घालतात आणि या ऊसाचे बिल मागच्या 2 वर्षांपासून आलेले नाहीत आणि 7 महिन्यांपासून शेतकरी सातत्यानं मागणी करतायत. मागच्या 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांची भावना कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आज जलसमाधी आंदोलन करतायत. पाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडून काही या प्रश्नासंदर्भात तोडगा निघतो काही बघावं लागेल. स्वतः उपायुक्त प्रीतम यावलकर हे शेतकऱ्यांची समजूत घालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. माधवी, आफताब, तुझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधता येईल का, त्यांच्याशी बोलता येईल का, त्यांच्या काय व्यथा आहेत हे आणखी जाणून घ्यायचे. काही शेतकऱ्यांनी आधीच सांगितलेलं आहे की 7-7, 8-8 महिने आम्हाला बिल मिळालेलं नाहीये, आम्ही वारंवार मागणी करतोय, आम्ही आंदोलन करतोय, मात्र आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, कोणी आमचं ऐकून घेत नाहीये, आम्हाला दाद देत नाहीयेत आणि त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून आम्हाला असं जलसमाधी आंदोलन करावं लागतंय. नेमकं काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं, प्रशासनाने त्यांना काय तोडगा सुचवला, त्यांच्याशी बातचीत करता येईल का? नक्कीच माधवी, शेतकरी त्यांच्याशी बोलत. प्रशासनानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, तुमच्यासोबत बैठक घेतली होती, ती बैठक काय यशस्वी ठरली? मान्य जिल्हाधिकारी महोदयाने आमच्यासोबत बैठक घेतली, शासनाला कळवलं, परंतु जिल्हाधिकारी या बैठकीवर तोडगा काढण्याचे हे अंतिम अथॉरिटी होऊ शकत नाही. यावर तोडगा फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या राज्याचे जाणते राजे आदरणीय देवाभाऊच हे करतील. प्रश्न मोठा नाही, फक्त 30 कोटीचा आहे. देवाभाऊच्या मनात अगदी 5 मिनिटात हा प्रश्न निघणार आहे आणि आम्ही त्यावर मार्गही सुचवला आहे की कारखान्याचा व्यवहार झाला, बोत्रे पाटील घेतलाय, कागदपत्र क्लिअरन्स व्हायच्या अगोदर फक्त 30 कोटी ॲडव्हान्स पोटी दत्ता शिंदेला दिलं, साखरवाईकडे जमा केलं, काय शेतकऱ्याचे पैसे मिळून जाणार आहेत. याला फक्त सरकारची इच्छाशक्ती पाहिजे, मुख्यमंत्री महोदयाची इच्छाशक्ती पाहिजे आणि हे 30 कोटी त्यांनी द्यायला पाहिजे. एवढंच. 15 दिवसापासून तुम्ही सरकारकडे मागणं करताय, प्रशासनाकडे जाताय, इच्छाशक्ती नाहीये सरकार? नाही हो साहेब, नरड्याला आलाय साहेब, नरड्याला आलाय साहेब, मुक्काम करून नरड्याला आलाय, का खायला बेयायला काय कसं करायचं, घरदार सोडून आम्ही ऊस घातलेलं चूक झाली का? ऊस पिकून चूक झाली का? हा, चूकच झालं की मुला बाळा कसं करायचं, आता शिक्षणला शाळा पेरणी कसं झालं, तर पेरणी चालू झालंय, आता बियाणा सालपीठ कसं करायचं, आता पेरणी चालू झालं, वागदरी बुरीकोटा खायला तिकडे पाऊस पडलाय, मग आमचं शेत तिथंच आहे, आता पाऊस पडले सालपीठला पैसे नाही, आम्ही कसं पेरायचं. 2 मुलं इथंच आहे सोलापूरला शाळेत, ऍडमिशनला पैसे भरा म्हणतात तिने, ऍडमिशन झालेत की नाही शाळेत? अजून नाही पैसे. 2 मुलाचं 15 तारखेपासून शाळा सुरू होत आहे, ऍडमिशन नाही म्हणतात. पैसेच नाही. एक सिद्धेश्वरला आहे, एक दयानंदला आहे. किती दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय? आज आम्ही 17 दिवसापासून आंदोलन करतोय साहेब. अक्षरशः आम्हाला ह्या सरकारने कोणी सुद्धा भेट दिलेली नाही. मंत्री, खासदार, सहकार मंत्री किंवा तुमचे हे कृषी मंत्री किंवा हे बाकीचे कोणीही सुद्धा, आज पालकमंत्री, आम्हाला कोणीही भेटलं नाही. आहेत की पालकमंत्री सोलापूर? पालकमंत्री असून आमची भेट सुद्धा घेतली नाही. 17 दिवस झाला. आज आम्ही शेवट इथं आलो कुंभार तलावामध्ये आणि दुसरी गोष्ट नग्न आंदोलन केलं त्या साखर वक्तावर, तरी पण आम्हाला कोणी येऊन भेटलं नाही आणि आमची कोण काळजी म्हणजे दक्षताच घ्यायला तयार नाही. शेवट आज मी आत्महत्याच करावं लागेल असं वाटायला लागलं आम्हाला. आणि फक्त आमची काय मागणी हो, आमच्या बिलाचा विषय, आम्ही काय तुम्हाला त्रास देणारे लोक आहे? शेतकरी म्हणजे काय आम्ही त्रास देणारे लोक आहे का? नाही. आम्हाला फक्त काय पाहिजे, बिल. आम्हाला काय 30 कोटी 40 कोटी जे काय असेल ते मधला मार्ग काढून आम्हाला सोपवावं ना शासनानं. हे उठलं की आरआरसी 10 वर्ष व्हायचं नाही, तर आम्ही मरायचं का? आरआरसी मध्ये काय अडचण येते? आरआरसी म्हणजे काय, याने टप्प्याटप्प्यावर काय करणार, हे टपाल काढलं की ते टपाल असं 6-6 महिने त्याने तेच प्रोसिजर करणार. आरआरसी मध्ये काय अडचण येते? आरआरसी म्हणजे कारखानदाराची सोय गव्हर्नमेंटने करून ठेवलेली आहे, शेतकऱ्यासाठी त्यात काही नाही. कसं तुम्हाला पैसे मिळतील की नाही, नाही? मला माहिती आहे आरआरसी 10 वर्षांनी मिळते. 10 वर्षापर्यंत आम्ही उपास राहायचं का? गव्हर्नमेंटचं काय ह्याच्यात काय आहे का नाही? हे कारखानदाराच्या सोयीसाठी आरआरसी आहे, शेतकऱ्याच्या सोयीसाठी नाही. स्पष्ट मत आहे माझं. आरआरसी म्हणजे टेंडर प्रक्रिया झाली, ज्या दिवशी टेंडरची तारीख आहे टेंडरवाले भरतेत आणि टेंडर मागायला आला का हेच कारखाना त्याला कारखाना कसं घेता, पण दम दिला का त्या दिवशी टेंडर प्रक्रिया रद्द होते आहे. परत नवीन टेंडर प्रक्रियाला 4 महिन्याची पद्धत लागते आहे. मग जर भरला टेंडर प्रक्रिया काढणे आणि रद्द करणे ह्याच्यामध्ये वर्षभर निघून जात आहे. आरआरसी हे आमच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही उपयोग नाही. फक्त याच्यामध्ये मार्ग एवढाच आहे, सरकार बोत्रे पाटलाकडनं घेऊ द्या, नाही तर एमएससी बँकेनं देऊ द्या, कुठनंही देऊ द्या. 30 कोटी दिला का आमचा प्रश्न मिटणार आहे. देवाभाऊ निश्चितपणे याच्यातून मार्ग काढावा अशी आम्ही बायबा सरकार लेकरं म्हणून आम्ही मागणी करतात. ते काढतील याबद्दल आम्ही आशावादी आहोत मुख्यमंत्री महोदयाकडे. सरकारची लेकरं म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो.
अशा पद्धतीचं भावनिक आवाहन करतात शेतकरी सगळे या ठिकाणी करत आहेत. मागच्या 17 दिवसापासून ते हेच करतायत. जिल्हाधिकारी असतील, प्रशासन असेल, साखर आयुक्त असतील, या सगळ्यांकडे सातत्यानं मागणी केली जाते, मात्र अद्यापही कुठलाही तोडगा निघालेला नाही. या सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की RRCची कारवाई प्रशासनानं आता सुचवली आहे, ती RRCची कारवाई होईल, मात्र वेळ खाऊ ही सगळी प्रक्रिया आहे, टेंडर प्रक्रिया आहे. हे सगळं होईपर्यंत शेतकरी उपाशी राहायचे आहेत का? त्यामुळं तात्काळ सरकारनं 30 कोटी रुपयांचं कर्ज असेल किमान काय असेल ते या कारखान्याला द्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांची बिलं निघतील. आणि त्यामुळं या ठिकाणी सगळे शेतकरी जे आहेत ते या जलसमाधी आंदोलनात करतायत. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची समजूत घालतायत. आत्ता पाण्यातनं शाही शेतकरी जे आहेत ते बाहेर निघायला तयार झालेत. स्वतः DCP या ठिकाणी कमरेतच्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. आपण त्या ठिकाणी कोपऱ्यात बघताय एक सेफ्टी ट्यूब घेऊन जे आहेत ते सगळे तलावामध्ये या ठिकाणी संरक्षक जवान जे आहेत त्या ठिकाणी उतरलेत आणि शेतकरी जे आहेत ते सोलापुरात नक्की शेतकरी खूप आक्रमक झालेले आहेत आणि आमच्या बिलाचे पैसे द्या ही एकच त्यांची मागणी आहे.